नमस्कार मित्रांनो, घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना पुढील हप्ता या दिवशी मिळणार। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या माध्यमातून स्पष्टपणे माहिती। मित्रांनो, केंद्र सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रासाठी 20 लाख घरकुल मंजूर करण्यात आले आहेत। या 20 लाख घरकुल योजनेमध्ये जे लाभार्थी पात्र झालेले आहेत अशा काही लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पहिला हप्ता सुद्धा जमा करण्यात आलेला आहे। जो उर्वरित हप्ता आहे तो कधी येणार आहे याबद्दलची पूर्ण माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून पूर्ण माहिती देण्यात आली आहे। प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या अनुदानात 50,000 रुपयांची वाढ सुद्धा करण्यात आली आहे। मोफत विजेसाठी सौर पॅनल करिता अनुदान देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। महाराष्ट्रात 20 लाख लाभार्थ्यांना एकाच वेळी घरकुले मंजुरीचे पत्र, 10 लाख लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पहिला हप्त्यांचे वितरण। व्यवस्थित माहिती समजून घ्या। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्राला सर्वात जास्त घरे देण्यात आली आहेत। महाराष्ट्रात 20 लाख लाभार्थ्यांना एकाच वेळी घरकुल मंजुरीचे पत्र देण्यात येत आहे। 20 लाख कुटुंबाच्या जीवनात एकाच वेळी आनंद निर्माण करण्याचा हा क्षण अत्यंत दुर्मिळ व ऐतिहासिक आहे। येणारी दिवाळी तुमच्या नवीन घरात सुखा समाधाने साजरी करा आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या स्वप्नाकरिता आपण व आपल्या भावी पिढी या ठिकाणी मदत करायला पाहिजे, असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे। पुढे देवेंद्र फडणवीस यांनी बोलत असताना एक महत्त्वपूर्ण माहिती सुद्धा या ठिकाणी देण्यात आली आहे। ती म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये जे लाभार्थी पात्र होणार आहेत यापूर्वी त्यांना 1,20,000 रुपयांचा अनुदान जो आहे तो दिला जात होता। आता यामध्ये कशा पद्धतीने वाढ करण्यात आली आहे याबद्दलची सुद्धा माहिती देण्यात आली आहे। पूर्वी 1,20,000 रुपये देण्यात येत होते। नरेगा मधून 28,000 व शौचालय बांधकामासाठी 12,000 रुपयांचा असा एकूण 1,60,000 रुपयांचे अनुदान देण्यात येत होते। आता यामध्ये 50,000 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। आता लाभार्थ्यांना 2,10,000 रुपये एका घरकुलसाठी मिळणार आहे, असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी स्पष्टपणे करण्यात आलेला आहे। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात एकूण 13,57,000 घरांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे। त्यापैकी 12,65,000 घरांचे काम पूर्ण झाले असून उर्वरित कामेही लवकरच पूर्ण करण्यात येईल। दुसऱ्या टप्प्यात एकाच वर्षामध्ये विक्रमी 20 लाख घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे। यासोबतच रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, आदिम आवास योजना, यशवंत चव्हाण मुक्त वसाहत योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास योजना, मोदी आवास योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना अशा योजनेच्या माध्यमातून 17 लाख घरे बांधण्यात येत आहे। त्यामुळे केंद्र व राज्य शासन मिळून राज्यात 51 लाख घरे बांधत आहे। याकरिता 70,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे। तसेच यामध्ये सोलर पॅनलचा समावेश केल्यास सुमारे 1 कोटी रुपयांची वाढ सुद्धा या ठिकाणी होईल, असा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे। आता जो पुढील हप्ता आहे, जो उर्वरित हप्ता आहे, कशा पद्धतीने मिळणार आहे याबद्दलची माहिती समजून घ्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे सर्वांसाठी घरे हे स्वप्न साकार करण्यासाठी ग्रामविकास विभागाने एकूण 20 लाख घरांचे मंजुरीचे काम वेळेवर पूर्ण केले आहे। आज रोजी 10 लाख लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्यांचे वितरण करण्यात आले असून उर्वरित 10 लाख लाभार्थ्यांनाही येत्या 15 दिवसात पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात यावे। तसेच घरांचे बांधकाम वेळेत पूर्ण होण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कारवाई करण्याचे नियोजन ग्रामविकास विभागाने करावे, असे श्री फडणवीस यांनी म्हणाले आहे। जे लाभार्थी बाकी राहिलेले आहेत अशा सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये 15 दिवसाच्या आत पहिला हप्ता येणार आहे, असा उल्लेख सुद्धा स्पष्टपणे या ठिकाणी करण्यात आलेला आहे। मित्रांनो, आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी घरकुल योजनेसंदर्भात आतापर्यंत अचूक अपडेट देण्याचं काम केलेलं आहे। इथून पुढे सुद्धा भविष्यामध्ये आपण नक्की करणार आहोत। अर्ज कोणत्या ठिकाणी करायचा आहे, घरकुलसाठी अर्ज करण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे आपल्याकडे असणे आवश्यक आहे, महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत। चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।